नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण की यंदाचा जो काही खरीप हंगाम आहे, तर आपल्या या यंदाच्या खरीप हंगामासाठी आपल्या शेतकरी बांधवांना नव्या पीक कर्जाच्या वाटपात विलंब होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे की आपल्या राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची योजनेची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नवीन पीक कर्जाचं वितरण सुरू होणार असल्याचं संकेत सध्या मिळत आहेत. आणि त्यामुळे जर आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे किंवा जी अंमलबजावणी आहे ही जर लांबली तर त्याचा परिणाम जो आहे तो थेट पीक कर्ज वितरणावर होईल असा इशारा सध्या जाणकारांनी दिलेला आहे. आणि सध्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरीसुद्धा प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे तर ती अद्याप सुरू झालेली आहे. आणि सध्या तांत्रिक पातळीवर सुरू असून सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. आणि हा जो काही निर्णय आहे तर तो एप्रिलच्या पंधरवड्यात सादर होण्याची अपेक्षा व्यक्त केली असली तरी प्रत्यक्षात त्याला विलंब होण्याची शक्यता आहे. आणि यामुळे जर कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप सुरू नसल्याने पीक कर्ज वितरणात विलंब होण्याची शक्यता आहे. आणि यंदाचा खरीप हंगाम तोंडावर असून पीक कर्ज वाटपाच्या विलंबामुळे पेरणीपूर्व तयारीत विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि जर कर्जमाफी मिळाली त्या कर्जमाफीनंतरच मिळणार नवीन पीक कर्ज, कारण की राज्यातील कर्जबाधित शेतकऱ्यांची परिस्थिती, कर्ज रचनेचं स्वरूप, बँकांचा सहभाग आणि कर्जमाफीचा एकूण आर्थिक परिणाम यांचा सखोल अभ्यास करणे समितीसमोर मोठं आव्हान आहे. आणि त्यामुळे अहवाल तयार होण्याचा अधिक वेळ लागू शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे. आणि कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकाकडून नवीन पीक कर्जाचं वितरण सुरू होणार असल्याने यंदाच्या कर्जवाटपामध्ये विलंब होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीच्या लाभाची सुद्धा प्रतीक्षा आहे. कारण की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतील. आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आणि एप्रिल 2026 समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू होईल आणि 30 जून 2026 पर्यंत लाभ मिळण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तांत्रिक प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू आहेत. कारण की राज्य सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी 30 जून 2026 पूर्वी करण्याचं आश्वासन दिलं आहे. पण सध्या मात्र शेतकऱ्यांच्या याद्या निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती काम करीत आहे. आणि या प्रक्रियेमध्ये बँक डाटा, जमीन मालकी दस्तावेज आणि इतर तपासण्या ज्या आहेत त्या समाविष्ट आहेत. आणि या तांत्रिक बाबी ज्या आहेत ती पडताळणी जी आहे ती सुरू आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना आता पीक कर्ज पाहिजे असेल तर पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांना मात्र जे काही पीक कर्ज आहे ते आता पीक कर्ज जे आहे ते कर्जमाफीनंतरच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक कर्जाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांना जे आहे पीक कर्ज मिळणार आहे. तर आपल्या जास्तीत जास्त पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती, हा अपडेट, हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.